4 षटकांची मॅच आणि त्यानंतर फायनल मग आता 2 किंवा 3 बघूया आता वेळ किती राहतोय. नाही 2 ओव्हरच होईल फायनल आणि जर अजून वेळ लागला तर मग 1 ओव्हर. नक्कीच फायनल सारख्या सामन्याला कमी षटकार राहतील. मग चला मॅच ऑन करा. गौरी स्पोर्ट्स कुंभडभुजी आपण पाहतोय. गौरी स्पोर्ट्स उलवे आपल्याला पाहायला मिळतंय फिल्डिंग करत असताना आणि द्विज स्पोर्ट्स कुंभडभुजे शुभम कोळी चंद्रकांत कोळी सलामीची जोडी. चंद्रकांत कोळी नॉन स्ट्राईकवर आहेत, शुभम कोळी स्ट्राईकवर आणि बंटी डोलकर पॉवर प्लेचं षटक घेऊन फर्स्ट बॉल ऑफ सेमीफायनल नंबर 2. पहिला बॉल बॅकफुट वरनं पंच केलाय, चांगली फिल्डिंग शॉट कव्हरला आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव धावफलकावर अंकित केली जाईल. सुरुवात होते धावफलकाला. पहिला बॉल आपण पाहतोय सिंगल मिळते शुभम कोळीला आणि चंद्रकांत कोळी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या संवेद आहेत, सध्या ते स्ट्राईकवर आलेत. पुढचा बॉल बंटीचा राऊंड द विकेट पंच केलाय समोर. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, 2 फटके मारले. दोन्ही फटके जर आपण पहिले प्रणित अगदी क्षेत्ररक्षकांनाच गाठतात. त्यामुळे अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट सध्या बॉलिंग साकारत असताना बंटी डोलकरला आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 सिंगल मिळतात. फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय तो अर्थातच तंश आणि तश्वी 11 उल्वे संघाने. आखूड टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट कव्हरला आपण पाहतोय कॅच ड्रॉप होतोय. अश्वित आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी होते. बॉल खरं तर हातामध्ये बसला होता, त्यानंतर मात्र निसटलाय. त्याच दरम्यान सन्माननीय सचिन शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं आपण करूया. पाचगाव प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. सचिन शेठ घरत साहेब आपण या, आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस बघा हलक्यात आणि फक्त फ्लिक केलाय, बॉल चालाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. आलाय तो पहिला चौकार या सेमीफायनल 2 मधील. थँक्यू. चंद्रकांत कोळी यांच्या बॅटमधून चौकार आपण पाहतो येत असताना. धावफलक 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॉल सर विकेट किपरचा वेध घेतोय, बॅट बॉल मध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले. राऊंड द विकेट बंटी डोलकर गोलंदाजी करतात आणि बाहेर वळवलंय बॉलला. पहा टप्पा पडल्यानंतर गरगल चेंडू फिरलाय आणि विकेट किपरचा वेध घेत असताना आईलेशला आपण पाहताय. शेवटचा बॉल. यावेळेस ऑन साइडला भरपूर जोराने मारण्याचा प्रयत्न होता, संपर्क चांगला झाला नाहीये. डॉट बॉल यावर जी सांगता झाली आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद धावा धावफलकावर लागल्यात त्या 7 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सचिन शेठ घरत साहेबांचं शुभागमन होतंय. खरं तर दिलदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे खरं तर निस्सीम चाहते आहे, क्रिकेटसाठी नेहमीच खरं तर पुढे येणारे व्यक्तिमत्व. खरं तर हा क्रीडांगण म्हटलं शेलगर नगरीतलं की सचिन शेठ घरत साहेबांनी खरं तर पाचगाव प्रीमियर लीग साठी एक क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलंय. असं मोलाचं सहकार्य सचिन शेठ घरत साहेबांचं आपल्याला खरं तर नेहमीच क्रिकेट जिथे जिथे असेल उल्वे नोड परिसरामध्ये साहेबांचं आपल्याला नक्कीच दादांचं आपल्याला सहकार्य मिळत असतं. असं दिलदार व्यक्तिमत्व सचिन शेठ घरत साहेबांचं शुभागमन होतंय पाचगाव प्रीमियर लीग मध्ये. उल्वे तरखर कोंबडबुचे गणेशपुरी आणि मोहा या सर्वांच्या ग्रामस्थ मंडळांच्या वतीने आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. फ्लॅटेड डिलिव्हरी कमी गतीने टाकला होता बॉल. लॉंग ऑन मध्ये बॉलला पाठवत असताना 1 रन वेगाने पूर्ण केली. धावफलक जाऊन पोहोचले ते 8च्या घरामध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 आपण सध्या पाहतोय. अश्वित खारकर सध्या गोलंदाजी हाताळत असताना 8 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, समोर पकडलेत पायचीच्या स्वरूपात. प्लब LBW पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट्स हिटिंग. जावं लागेल मैदानाच्या बाहेर चंद्रकांत कोळी यांना.
विनोद भगत आलेत मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये काय खेळ राहिला होता विनोद भगत यांचा. भरपूर कॅश प्राइजही त्यांच्या खरं तर नावावर राहिलं. 2 बॉलमध्ये शेवटला 2 षटकार आपण पाहिले त्यांच्या बॅटमधनं आले आणि तिथे मात्र सामना त्यांनी फिरवला. 6 मध्ये 12ची गरज असताना अगदी 2 बॉल 11वर सामना आला होता आणि तिथे 1 बॉल 5 असताना षटकार लगावला होता. यावेळेस बघा थोडासा टर्न पाहायला मिळतोय. चकवलंय विनोद भगत यांना अश्वित कारकर यांनी. चांगला चेंडू पहा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले फिंगर्स रोल केले. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू आणि बॅटच्या खालून निघून गेला. वन्स अगेन बीटन अँड इट्स एज अँड गॉन. म्हणून विनोदला देखील माहिती आहे की एज लागली होती. त्याने स्वतःहून क्रीज सोडलाय आणि अश्वितच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आणि द्विज स्पोर्ट्स कोंबड संघाच्या मात्र अडचणी वाढत असताना दुसरा फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतोय तो द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा बंटी डोलकरने थांबवलं. त्यानंतर अश्वित खारकर 4 बॉल फक्त प्रणय 1 रन दिली आहे आणि 2 विकेट प्राप्त केली आहेत. यावेळेस बघा पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळतोय अश्वित. नवीन आलेला फलंदाज त्याच्यावर मात्र दबाव टाकला जातोय आशीर्वादवर. फक्त 1च धाव दिली अश्वित कारकरने. काय षटक हाताळलंय आतापर्यंत. हो इथे चांगला चेंडू. हलकीशी एज लागली बॉल लेग स्लिप मध्ये आणि इथे रन मिळत नाहीये. सागर मडवी यांचे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चाहते आहेत त्यांचे आमच्या व्यासपीठावर. त्यांनी चेंडू अडवला तसा मात्र जल्लोष झाला. मात्र अश्वित कारकरची गोलंदाजी आवडल्यास टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त 1च रन दिली आहे आणि 2 महत्वाचे विकेट त्याने या एकाच ओव्हरमध्ये प्राप्त केलेत. धाव फलकावर फक्त 8 रन आहेत आणि 2 विकेट्स गमावलेत द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाने. आता फक्त 12 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी अश्वित खारकरची. चेंडूला मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवणं आतमध्ये वळवणं अशा मात्र दोन्ही गोष्टी खरं तर तो साकारत होता. आणि आईलेश मात्रे आता पाहायला मिळतो आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल आईलेशचा डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पियुषने मात्र खूप सुंदर झेल टिपलाय आणि पहिल्या बॉलवर आईलेश मात्रेला विकेट मिळाली आहे. शुभम कोळीला देखील सोडावं लागते मैदान. कोणताही फलंदाज जास्त वेळ मैदानामध्ये थांबू शकला नाहीये किंबहुना थांबू दिलं नाहीये. गोलंदाजीमध्ये आपण पाहिली तर अचूकता पाहायला मिळाली. नियंत्रण पाहायला मिळालं. चांगला टप्पा पाहायला मिळाला. चांगली दिशा पाहायला मिळाली. त्याचा खरं तर फायदा उचलतात बंटी असतील अश्वित असतील आईलेश असेल. पहिल्या बॉलवर विकेट. नयन भगत न्यू बॅटर 5व्या क्रमांकावर. पहिला बॉल हाय हवेत स्वतः आईलेश बॉलच्या खाली आणि 2 बॉलवर 2 विकेट. आणि आता मात्र चौथा फलंदाज बाद होतोय द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचा. एकतर्फी आपण सामना पाहतोय आतापर्यंत असंच दिसतंय. पूर्वार्धामध्ये फलंदाजांकडनं कोणतेही आपण पाहतोय प्रतिकार दिला जात नाहीये गोलंदाजांना. नयन भगत आल्या पावले माघारी. दोन बॉलवर 2 विकेट आयलेश मात्रेच्या खात्यामध्ये आलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. मंगेश कोळी 6व्या क्रमांकावर. विकेट हॅट्रिकची संधी. हा बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप झाली. हॅट्रिकची संधी हुकली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण लॉंग चेस होतं त्याच्यासाठी. अगदी बाउंड्री लाईन वरनं सर्कलमध्ये धावत यायचं होतं तुषार दादा आणि तिथे झेल टिपायचा होता. थोडंसं कठीणच होतं मात्र प्रयत्नांना दाद आहे. 2 धावा मिळत आहेत. धावफलक पुढे सरकत आहे. 10 धावा धावफलकावर होत आहेत. आता फक्त 9 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला शिल्लक आहे.
फुल टॉस बॉल ऑन साइडला अलोंग द कार्पेट बॉल चाललाय. म्हणजे विकेटच्या मध्ये एक धाव दुसरीचा प्रयत्न थांबवलं गेले. आता विकेट गमावणं परवडणारं नाहीये. आता या दोन फलंदाजांना थांबून धावा मात्र आता बनवायच्यात आपल्या संघासाठी. आयलेश मात्रेने 4 चेंडू हाताळले, 3 धावा दिल्या, 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत आणि फक्त 11 धावा धावफलकावर आहेत द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजेच्या. यावेळेस ऑन साइडला उंच खूप गेलाय, लांब कमी जाईल का? नाही गेलाय. उंची जास्त, लांबी कमी आणि ओव्हर हॅट्रिक आयलेश मात्रेची ते पूर्ण होत असताना तिसरा विकेट त्याच्या खात्यामध्ये. सचिन शेठ घरत साहेबांचं शुभ आगमन होत आहे पाचगाव प्रीमियर लीगचे या मंचावर. पुनश्च एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. यावेळेस मात्र ऑन साइडला तडाखा लगावलाय आणि नो चान्स फॉर द फिल्डर. लकी कोळीच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आला तो शॉट. याच दरम्यान निधी स्पोर्ट्स थरगे रेल्वे संघाचे पुरस्कर्ते यशवंत शेठ ओलेकर अर्थात आबा शेठ याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती करतोय जितेंद्र सोबासे की आपण आपल्या शुभ हस्ते सचिन शेठ घरत यांचा सन्मान करायचा आहे. मायाची शाल आणि पुष्पवृष्टी, कारण सचिन शेठ घरत जर यांनी आपल्याला मैदान जर दिलं नसतं तरी पाचगाव प्रीमियर लीग यंदा मला नाही वाटत झाली असती. तर त्यामुळे त्याचा खूप मोठं योगदान आहे या पाचगाव प्रीमियर लीग साठी. सचिन शेठ घरत यांचा एकदम जोरदार ताल्या मित्रांनो, कारण त्याने आपल्याला हा मैदान अवेलेबल करून दिलाय. सचिन शेठ घरत एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथं यथोचित मान सन्मान. धन्यवाद. सन्मान झालाय सचिन शेठ घरत यांचा. आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? पहिल्या बॉलवर षटकार. याच दरम्यान संध्याताई प्रतिष्ठान तरगर संघाचे पॅकर्स आणि तरगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच रुपेश मोहिते आणि सुजित मोकल या दोन्ही मान्यवर मी विनंती करतोय का आपण व्यासपीठावरती याचं, कारण आता बक्षीस समारंभाची वेळ जवळ आलेली आहे युवराज, आणि मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्की सर्व मान्यवर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आज शेवटच्या फायनल दिवसामध्ये या ठिकाणी लावतायत, उपस्थिती दर्शवत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची आम्ही विनंती करतोय. प्रदीप कारकर यांच्या पहिल्या बॉलवर आला तो षटकार आणि पुढच्याच बॉलवर आपण पाहतोय तो आली विकेट. धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा, 23 रन्स. थोडीशी नाजूक अवस्था आहे द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाची, कारण धावा धावफलकावर झालेल्या नाहीयेत. आपण विचार केला तर आता मंगेश कोळी देखील 9 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर गेलेत. 4 चेंडू त्यांनी खेळलेत, एक षटकार त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. साहिल कोळी नवीन फलंदाज. हो, चांगला बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. लेग बायचा इशारा पंच कळवतात. नीरज राणावत सर, दीपक बोराडे सर ऑनफील्ड पंच आणि गणेश बाविस्कर सर आपण पाहतो तिसऱ्या बंधांच्या भूमिकेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावा धावफलकावर म्हणावं तशा झालेल्या नाहीयेत फ्रडाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अश्वित खारकरने षटक हाताळलं होतं प्रणय, अगदी त्याच्याच पावलावर पाऊल प्रदीप खारकर देखील ठेवतोय. जास्त गती नाहीये, जास्त पेस नाहीये, मात्र चेंडूला टर्न करण्याची क्षमता प्रचंड आहे प्रदीप खारकर. यावेळेस बघा ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव पूर्ण झाली वेगाने, दुसरीचा प्रयत्न होतोय, स्टॅकिंग एंडला थ्रो होतोय आणि मात्र इथे धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 धावा. चांगली रन बिटवीन द विकेट आपण पाहतोय सध्या. एक धाव महत्वाची आहे द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे संघासाठी, कारण धावफलकावर धावा या 2 धावेने होत आहे 26 धावा आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय अगदी लो स्कोरिंग सध्या सामना पाहायला मिळतोय. फक्त 26 धावा धावफलकावर आहेत, गडी गमावलेत ते तब्बल 6 आणि लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या इनिंग मधला. ऑन साइडला उडवलाय, शेवटचा बॉल सीमा पार, मिड विकेट क्लिअर करतोय. चांगला शेवट केला या बॉलवर
फलंदाज आपण पाहतोय लकी खोळीने ठोकला तो षटकार आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असणार आहे ते गौरी स्पोर्ट्स उलवे टीम समोर 24 बॉल मध्ये जर त्यांना पाचगाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा फायनलचा सामना खेळायचा आहे. कुठे जाऊ नका, जोडले जा पाचगाव प्रीमियर लीग सोबत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांची चांगली गर्दी आणि आमचे मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण करूया. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल कमबॉक्स मध्ये पुन्हा ऐकूया आपण रिवॉल मात्रे सर यांचा आवाज. थँक्यू डीजे. चला फलंदाज लगेच पाठवायचं आहे. दोन्ही फलंदाजांना विनंती आहे की आपण ताबडतोब मैदानात उतरायचं आहे. आता क्षणाचाही विलंब न करता आपल्याला हा सामना सुरू करावा लागेल. उत्तरार्धाला करतोय सुरुवात, जिथे मात्र पूर्वार्धाच्या खेळामध्ये 33 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गौरी स्पोर्ट्स उलवा टीम समोर हे ठेवलेलं आव्हान द्वित स्पोर्ट्स कोंबडबुजे संघानं म्हणजे शुभम कोहली या कर्णधाराच्या संघानं ठेवलेलं आव्हान आयलेश मात्रेच्या संघासमोर म्हणजेच हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 33 धावांचं लक्ष आलेलं सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतोय खरं तर पाचगाव प्रीमियर लीग महेश स्मृती शेळगर क्रीडांगणावर ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि तेवढंच चांगलं मैदान, परमनंट फोकस टॉवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. डे नाईट स्पर्धा देखील तुम्हाला सहज इथे खेळता येईल असं एक सुसज्ज मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच सचिन शेठ घरत यांचंही कौतुक केलं गेलं, त्यांचं आभार मानलं गेलं की त्यांनी हे मैदान, आज पाचगावची ही स्पर्धा आहे आणि पाचगावाकरता हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानूया. या मंचावर तुम्हाला पाहायला मिळत आहे ती सर्व पाहुणे मंडळी आमच्या साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर तुम्हाला शैलेशजी भगत देखील या बघतात. त्यांच्या बाजूला धीरज ओवलेकर आणि मधोमध सचिन घरत साहेब आणि त्यांच्या बाजूला रुपेशजी मोहिते माजी सरपंच तरगर आणि तरगर गावामध्ये एक रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक देखील राहिलेत. सुजित मोकल माजी उपसरपंच हे देखील इथे उपस्थित आहेत. हरिचंद्रजी भगत साहेब, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया थेट मैदानावर. 33 धावांचं लक्षणीय आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला प्रदीप खारकर पॅडी आणि त्याच्यासोबत अगदीच छोट्या आदेश उर्फ छोट्या. 33 धावांचं लक्ष करूया सुरुवात. लेट्स प्ले. विनोद भगत येतोय. गोलंदाज दूरच्या अंतरावरनं शेलगर गावाच्या एंड करणं मारा करतोय आणि समोर मात्र बॅट्समन छोट्या. पहिला बॉल आडवा बाडनं बिरकावून द्यायचा होता परंतु लेग स्टंप सोडून जातोय. पंचांचा इशारा. बॅट बॉलचा अतिरिक्त अवांतर स्वरूपात आलेली ही पहिली धाव, जिथे 33 धावांची आवश्यकता आहे. खर तर गोलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागेल. या धावा रोखायच्या म्हटलं तर या मैदानावर प्रयत्न अतूट करावे लागतील, संघर्षही करावा लागेल. हा चांगला फटका, काय फटका सजावलाय इनफिल्डच्या वरून. अगदी चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये ज्यावेळी पॉवर प्ले मध्ये कसा खेळायचा तो फटका सजवलाय छोट्यानं. पहिल्याच या ओव्हर मध्ये आलेला पहिला चौकार.
बंधनकारक नियमामध्ये पॉवर प्लेचा पहिला ओव्हर फक्त तुमच्या वाट्याला येतोय. त्यामध्ये 40+चा एक खेळाडू षटक फेकेल. 40+चा एक खेळाडू बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल ओपनिंगला. आडव्या बॅटनं घुमवलाय. डीप फाईन लेगला छोट्यानं हा बॉलला ड्रिबल केलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. गौरी स्पोर्ट्स उल्वे टीमच्या या फलंदाजाने ठोकलेला दुसरा चौकार. गौरी स्पोर्ट्स उल्वे म्हटलं ना तर विजय शेठ खारकर संघमालक यांचा हा संघ. ओ वेग प्रचंड होता या बॉल साठी विनोद भगतच्या. बॅट खाली लागली 100% खेळपट्टीवर. हे पंच सांगत असताना आवाज तर आला होता परंतु छोट्याची बॅट एवढ्या जलद गतीनं बॉल आला ना की त्याला बॅट देखील घालायला वेळ मिळाला नाही. एवढ्या वेग होता. वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेला. भन्नाट वेग वापरला विनोद भगतने या बॉल फेकण्याकरता आणि तिथेच बॉल आणि बॅट मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती 9 धावा. पुन्हा एकदा विनोद भगत गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. छोट्या मात्र बॅट्समन तयार. हा सरळ बॅटने केला बिहाइंड द बॉलर. चंद्रकांत कोहली त्या ठिकाणी होता. 40+चा खेळाडू चेंडू उचलतोय तोपर्यंत ही एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेनं संघ धावसंख्या 10 या आकड्यावर. 33 धावा करायच्या आहेत 24 बॉल मध्ये. पहिलाच ओव्हर सुरू असताना 10 आल्यात. आता उरल्यात 23 धावा. गोलंदाज विनोद भगत. पुन्हा एकदा चित्रक्षणामध्ये बदल. सूर्यदेव हळूहळू अस्ताला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा सूर्यप्रकाश आता मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. एक मॅच मात्र अजून एक फायनलचा सामना तुम्हाला खेळायचा आहे. अतिशय चांगलं मैदान उलवाडोट परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. हो लेट कट मात्र इथे झाला फंबल. क्षेत्ररक्षक चेंडू दन 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 करत निघालाय. आउटफील्ड फास्ट. येईल 4 धावांसाठी चौकार. अगोदरच धावांचा दुष्काळ आहे आणि अशा प्रकारची जर तुम्ही फिल्डिंग क्षेत्ररक्षण केलात मग मात्र महाग ठरू शकेल द्वित स्पोर्ट्स कोंबडभुजे संघ तुम्हाला. आउट साइड ऑफ स्टंपला चांगला चेंडू. ही लाईन विनोदची चांगली होती. सुरुवातीपासून आपण बघितलं थोडा एक लेग स्टंपला बॉल फेकला. त्यानंतर शॉर्ट पिच बॉल फेकले. त्याच बॉलवर जास्तीत जास्त मार बसला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा. चला स्पीडअप करूया. सेकंड बॉलर लगेच तयार व्हा गोलंदाजीसाठी. विनोद भगतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ आता मात्र सुरू होईल. गोलंदाजीसाठी येईल साहिल. द्वित स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचा साहिल येतोय. मात्र गौरी स्पोर्ट्स उळवे संघाला आता आव्हान थोडंसं सोपं झालंय असं म्हणावं लागेल. एका बाजूला संघमालक महेश भगत तर दुसऱ्या बाजूला विजय शेठ खारकर. या संघमालकांचा हे दोन्ही संघ आहेत आणि त्याच कारणानं आता कोण जाईल फायनल मध्ये आणि कोण थांबेल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर. ट्रॉफी तर मिळणारच आहे दोन्ही संघांपैकी एकाला परंतु पहिला क्रमांक यासाठी झगडावं लागेल लढावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त धावा वाचवायच्या आहेत. धावा डिफेन्स करायच्या आहेत. आता समीकरण समांतर बरोबर स्थितीत आलंय. 18 बॉल 18 धावा. 18 चेंडू 18 धावा. एक धाव आता वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. अक्षरशः घाम गाळावं लागेल. एवढं मेहनत एवढे प्रयत्न करावे लागतील. परंतु अशा परिस्थितीत छोट्याचा हा मोठा फटका देतोय 6 धावा. उत्तुंग षटकार.
मास्टर येणारे 17 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता. 17 बॉल्स 12 रन्स. थोडासा मॅच आता पूर्णपणे गौरी स्पोर्ट्स उलव्याच्या बाजूने जुगात आलाय. काय हुशारी आहे बघा छोट्याची. एक षटकार मारला त्यानंतर हलकस डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. केवळ मिळेल तिथे एक. हरकत नाहीये कारण आता मॅच थोडासा सोपा झालाय गौरी स्पोर्ट्स उलवे टीमसाठी. 16 चेंडू आणि 11 धावा. 16 बॉल 11 रन्स उरल्यात. पॅडी येतोय. प्रदीप खारकर ऑन स्ट्राईक. हो लेग स्टम्पला टाकलाय. पंच वळतायत आमच्या बाजूला. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा करतात दीपक बोराडे सर. 10 धावा उरल्यात आता येणाऱ्या 16 बॉल मध्ये. गोलंदाज साहिल कोळी. शेलगर गावामधलं हे क्रीडांगण पूर्वी आपण 5-10 वर्षापूर्वी बघितलं तर शेलगर गावाचं एक क्रीडांगण देखील होतं, परंतु आज भरपूर बदल त्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. बाजूला खरं तर झाडे बरीच आपण पाहायचो, परंतु इथे हा पॅडीच्या बॅट मधून देखील येतोय उत्तुंग ब्रिलियंट मॅग्निफिशियंट ग्लोरियस स्ट्रोक. 6 रन. पहिल्यांदा लवकरात लवकर चेस करणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. या अगोदर सर्व डिफेन्स करताना देखील पाहायला मिळाले. 4 धावा दूर. 4 धावा दूर आणि तिथे मात्र हा चेंडू अभिकडे जातोय. एक सिंगल मिळेल. 3 धावांची फक्त आवश्यकता उरली आता येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. 3 धावा. पहिल्यांदा प्रणय आपल्याला हा चेसिंग होताना सहज सामना पाहायला मिळाला. वन साइड थोडा. बाकी सर्व सामने बघितले तर डिफेन्स झाले. भरपूर धावांच्या फरकांनी सामने जिंकले, परंतु छोट्याची अप्रतिम कामगिरी आज ओपनिंगला येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. सलामीला आला आणि चांगली फलंदाजी सुरू केली. 1 धाव मिळते. आता उरल्यात फक्त 2 धावा. त्यामुळे फायनल मधला संघ रेडी राहता. टॉस साठी यायचे तुम्हाला. तन्वी 11. 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा 1 धावेची आता गरज आहे फक्त. 2 षटकांचा सामना असेल. चला स्पीडअप करा बॉलर या. 1 धाव फक्त पाहिजे. स्कोर इज लेवल. तन्वी 11 उलवे टीमचा संघनायक तुम्ही इथे येऊन राहा लगेच टॉस करण्याकरता. आणि आता विजयाचे दरवाजे पूर्ण खुले झालेत आयलेश मात्रेच्या संघाला. त्यामुळे आयलेश मात्रे तुम्ही यायला काही हरकत नाही. 12 बॉल मध्ये 1 धाव काही डिफेन्स होणार नाही. वेळ वाचवा कारण संध्याकाळचं सत्र आहे. थंडगार हवा आपल्याला अगदी षटकारच मारायचे आहे. पॅडीची रणनीती आहे बघा इकडे. षटकार मारायचा आहे, परंतु 40+ चा मंगेश षटकार मारून देईल का? हो दिलाय. आणि हा खरोखर कॉन्फिडन्सली स्ट्रोक. पॅडीला हवा होता षटकार आणि तो षटकार ठोकलाय. विजयी टोला साजरा केलाय या षटकाराने. विजय फायनल मध्ये प्रवेश करतोय गौरी स्पोर्ट्स हुलवे संघ. तर आदरणीय सचिन शेठ घरत यांना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र हस्ते हा